तर विलिनीकरण या मुद्द्यावरून रोहित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोला हाणलाय। आपलं महत्त्व कमी होईल म्हणून काहींचा विरोध आहे, दादाच नाहीयेत आता चर्चांना अर्थ नाही असं रोहित पवार यांनी देखील म्हटलंय। आमच्यासाठी विलिनीकरणाचा हा मुद्दा संपलेला आहे असं रोहित पवार यांनी सांगितलंय। दरम्यान उद्या पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातले सविस्तर मुद्दे मांडणार असल्याचंही रोहित पवार यांनी सांगितलंय। अजितदादा असताना अजितदादांबरोबर आमची चर्चा काय झाली हे त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे। अजितदादांशी बोलत असताना दादांबरोबर आम्ही NDA बरोबर जायचं का दादा बाहेर येऊन रस्त्यावरची लढाई आमच्याबरोबर लढणार हे दादांमध्ये आमच्यामध्ये त्या ठिकाणी हा विषय झालेला आहे। आज दादा नाही आहेत, त्यामुळे याच विषयावर चर्चा करणं गौण आहे आणि त्यामुळेच मी सांगतो की आमच्यासाठी या विषयाला पूर्णविराम लागलेला आहे दादा गेल्यानंतर लगेचच्या लगेच। त्यामुळे मुद्दामून काही नेत्यांचं महत्त्व त्या पक्षामध्ये राहावं आणि ते नेते हे पवार साहेबांना सुप्रियाताईंना आम्हाला तिथं विरोध करतायत आणि विरोध करतायत म्हणून त्यांचं महत्त्व आहे हे सारखं सारखं टिकावं म्हणून सारखं विषय हे तेच त्या ठिकाणी तिथं आणत आहेत। असं म्हणणं आहे की आम्ही NDA सोबत होतो, अजित पवारांचं हे म्हणणं होतं, हे सत्य तर तुम्ही कसं म्हणणार? मी हेच तुम्हाला सांगतोय की आता विषय कुठला महत्त्वाचा आहे तर ॲक्सिडेंटचा महत्त्वाचा आहे। आज आम्ही विलिनीकरणावर चर्चा करू शकतो, आम्ही बैठका घेऊ शकतो, आम्ही तिथं प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्या सर्वांसमोर आणू शकतो। आमच्याकडे सगळे पुरावे आहेत, आमच्याकडे अख्खा फोन भरून त्याच्यात मेसेजेस व्हिडिओपासून पार त्याच्यामध्ये फोनवर काय बोलणं झालं हे सगळे गोष्टी आहेत। पण आम्ही त्याच्यावर त्या ठिकाणी आत्ता तरी काय बोलणार नाही। उद्याच्या दिवशी ब्लॅक बॉक्स त्याच्याचबरोबर इतर विषय हे 10:30 वाजता उद्या सकाळी एक डिटेलमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणार।